पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। वाईतील घरफोडी 6.5 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास। वाई जिल्हा सातारा तालुक्यातील गंगापुरी परिसरात घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 6,32,800 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे गंगापुरी दामलेआडी येथील घर क्रमांक 214 येथे राहणारे सीताराम धोंडू शेलार वय 67 यांच्या घरी ही चोरी झाली। ते मूळचे कोठरोशी तालुका महाबळेश्वर येथील असून सध्या वाई येथे वास्तव्यास आहेत। ही घटना दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता ते 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 या कालावधीत घडली। अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजावरील कडेकोंडा तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट व लॉकर फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। चोरीस गेलेल्या ऐवजांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, कानातील टॉप्स, लक्ष्मी हार, चैन, घंटण, नेकलेस आदी दागिन्यांचा समावेश असून एकूण वजन सुमारे 7 तोळे 9 ग्रॅम 200 मिली इतके आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे सांगितले। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।